बॅचलर लाईफ डे 18. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काम करतो ते एका प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आज तेच प्रामाणिकचं फळ आपण नेहमीच शोधत असतो, पण ते फळ आपल्याला उशिरानं भेटतं. त्याप्रमाणे आयुष्यामध्ये जे काम करतो ते प्रामाणिक नेहमी असलं पाहिजे. आजच्या जीवनामध्ये आपण नेहमी सकाळी उठून नाश्ता, पाणी सर्व काही दैनंदिन काम करतो. पण त्या कामासोबतच आपली जे गोल अचिव्हमेंट नेहमी ठेवले पाहिजे. त्याप्रमाणे गोल अचिव्हमेंट करण्यासाठी काय काय लागतं त्यासाठी प्लॅनिंग नेहमी केलं पाहिजे. त्या प्लॅननुसार आपलं आयुष्य ते घडवलं पाहिजे. आजच्या जीवनामध्ये आम्ही चाललो होतो ह्याच प्रवासामध्ये जसा अंधारा असतो त्या अंधारातून आपण उजाडक्याच्या प्रवासात बघायला जातो. त्याचप्रमाणे आपलं हे जीवन असतं. नवीन मार्ग आणि नवीन शोधण्यासाठी आपण तिथून निघून जातो. पण निघून जाता जाता काही अडथळे आणि काही विषय तुम्हाला नेहमी भेटतात. त्याच अडथळ्याला पार करून आपण आयुष्यातले नवीन मार्ग शोधत असतो. त्याचप्रमाणे आपण जे चाललेले सगळे प्रामाणिक गोष्टी आणि सगळे निष्ठाने काम करत असतो त्याचं फळ नेहमी लास्टला चांगलंच भेटतं. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जे गोष्टी आपण ठेवलेल्या असतात, जे पूर्ण करायचे असतात ध्येय, ते एंडनं कधीतरी पूर्ण होणारच असतात हे आपल्याला माहीत असतं. आणि त्याच शोधात आम्ही सर्वजण चाललो होतो. आजच्या ह्या आपण ब्लॉगमध्ये बघत असाल की आम्ही सगळे फ्रेंड लोक आम्ही जेवणासाठी बाहेर आलो होतो आणि ते सगळेजण जेवण करून आम्ही एका प्रवासासाठी निघालो होतो. त्यामध्ये आम्हाला मध्यरात्रीमध्ये एकाच ठिकाणी आमची गाडी पंक्चर होऊन त्या एका जागी थांबली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की तुम्हाला यामध्ये काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या होतात. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू सो मच.